नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज व्हेज पुलाव बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी एक वाटी हे तांदूळ घेतले, इंद्रायणी तांदूळ आहे। त्याच्यामध्ये डाळी मिक्स केलेले आहेत, मसूरची डाळ आहे, अख्खे मसूर आणि तुरीची डाळ आहे, असं मिक्स करून धुवून ठेवले तांदूळ। एक वाटी टोमॅटो, एक वाटी कांदा, एक वाटी फ्लावर, एक वाटी शिमला मिरची, एक वाटी वाटाणा आणि खडे मसाले घेतले। त्यामध्ये तेजपान घेतले 2-3, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या चिरून आणि त्यामध्ये काळे मिरे घेतले 10-12, लवंगा घेतला 4, दालचिनीचा तुकडा घेतला तेवढे, 2 हिरव्या वेलच्या आणि एक बडी वेलची घेतली, अद्रक लसूणची पेस्ट घेतली 1 चमचा। गॅसवरती पॅन ठेवले, आता त्याच्यामध्ये तेल टाकते। 2-3 चमचे तेल टाकले। तेल तापलं की त्यामध्ये तेजपान, हिरव्या मिरच्या आणि हे खडे मसाले टाकले सगळे। मसाले चांगले परतले गेले की त्यामध्ये कांदा टाकले, तो परतून घेते। कांदे परतले, त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकते। एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा मोहरी, हिंग थोडीशी, हे चांगले परतले की याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते। त्यात अर्धा चमचा हळदीचं पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा पिवळा मसाला, चांगले परतून घेते। आता याच्यामध्ये भाज्या ॲड करते, फ्लावर, शिमला मिरची आणि वाटाणा। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। चांगलं परतून घ्यायचं। भाज्या चांगल्या परतल्या गेल्या, आता याच्यात ना तांदूळ ॲड करते। ते पण हलवून घेते चांगलं। पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला की झटपट असं आपलं व्हेज पुलाव करून खायचा। उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या पण असतात ना, मुलांना पण आवडतो व्हेज पुलाव आणि मुलांना भाज्या खायचा कंटाळा येतो, तर अशा प्रकारे पुलाव करून दिला तर भाज्या पण पोटात जातात ना। आता ह्या वाटीने तांदूळ घेतले, तर एक वाटी तांदूळ घेतले तर याचे 2 वाटी पाणी टाकते। पाणी टाकून घेते 2 वाट्या। आता चांगलं मिक्स करून घेते। चवीनुसार मीठ टाकते 2 चमचा, थोडंसं तूप टाकते। आता याला उकळी येऊ देते। उकळी आली बघायला, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हलवून घेते।
कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेते. कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर भेटू. झाल्या कुकरच्या 3 शिट्ट्या. रेडी आपला व्हेज पुलाव. सर्व करून दाखवते आता. रेडी आहे आपला व्हेज पुलाव. मस्त झाला, सुगंध एकदम छान येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुलाव कसा झाला मला कमेंटद्वारे सांगा. बाय, थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.